लग्नाची कथा भाग 3. ड्रायव्हर सावकाश गाडी चालवत घराच्या दिशेने घेत होता. आकांक्षा काचेतून बाहेर पाहत बसली होती आणि विहान कधी एकदाचा घरी पोचतोय आणि ही दोघांमध्ये बांधलेली गाठ सुटते याची वाट पाहत होता. भाग 2 वरून आता पुढे. थोड्या वेळात गाडी बंगल्याच्या गेटवर आली. आकांक्षा अजून पण बाहेरच पाहत होती. ती सभोवतालचा परिसर अगदी बारकाईने निहाळत होती. गाडी गेटमधून आत आली तशी तिची नजर बंगल्यावर गेली. तसं तिने डोळे मोठे करून पाहिलं. बंगल्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं नाव तिनं मनातच वाचलं, राधाई निवास म्हणून बंगल्यावर ठळक अक्षरात लिहिलेलं होतं. या राधाबाई म्हणजेच विहानची आजी, त्यांचंच नाव बंगल्याला दिलं होतं. आलिशान बंगला आणि समोर हिरवगार गवताचं लॉन होतं. मध्येच पाण्याचे फाउंटन होते. त्यातून पाण्याचे कारंजे उडत होते. ती तर हे सर्व बघून मंत्रमुग्ध होऊन पाहत होती. गाडी थांबून 5 मिनिट झाले तरीही तिला गाडीतून खाली उतरण्याचं सुद्धा भान नव्हतं. अरे बापरे, किती मोठा बंगला आहे हा. बंगला काय, राजवाडाच म्हणावा लागेल याला, ती मनात बोलत होती. तो गाडीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता, पण तिच्या साडीच्या पदराला त्याच्या उपरणाची गाठ बांधलेली असल्यामुळे त्याला पण पटकन बाहेर निघता येत नव्हतं. थोडा वेळ त्याने वाट पाहिली आणि त्याच्या साईडनं त्याने उपरनं खेचलं. तशी ती भानावर येत तोंड वाकडं करत गाडीतून बाहेर आली. नवरा नवरीच्या स्वागतासाठी सर्वजण दरवाजातच उभे होते. तितक्यात रामरावांची पण गाडी गेटमधून आत आली. विहान आत्याकडे पाहत म्हणाला, ए आत्तू, काय तुमचं असेल ते पटकन करून घ्या, मी थकलोय आता. तो जरा वैतागतच बोलला. आत्याचं मात्र त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. आत्या तर आकांक्षाच्या चेहऱ्याकडे अगदी बारकाईने निरखून पाहत होती. अगं वहिनी, आपण पाहिलेली मुलगी ही नाही, म्हणजे ही अन्वी नाही, ही कोण मुलगी आहे? आत्या आकांक्षाच्या तोंडाकडे पाहत आश्चर्याने म्हणाली. तिला आत्याचं असं बोलणं ऐकून कसं तरी झालं, पण आता आलिया भोगासी असावे सादर म्हणतात ना, तशी तिची अवस्था झाली होती. तेवढ्यात रामराव आणि सुधा तिथे आले. सुधा आत्याकडे पाहत म्हणाल्या, तुम्हाला जे काय विचारायचं आहे ते तुमच्या भावाला विचारा, मला पण हाच प्रश्न पडला आहे. विहान पण बाबांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता. रामरावांनी एकदा सर्वांच्या चेहऱ्यावरून आपली नजर फिरवली आणि पुढे सुधाकडे पाहत म्हणाले, तुला एकदा सांगितलं ना सर्व सांगतो म्हणून. आधी त्या दोघांचं औक्षण करून घ्या आणि त्यांचा गृहप्रवेश तरी उरकून घ्या. सर्वांना सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. रामराव सगळ्यांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाले. आकांक्षाला तर पुढे काय होईल याची भीतीच वाटत होती. मी सामान्य घरातली मुलगी, एवढ्या मोठ्यांच्या घरात मला जुळवून घेता येईल का? मोठ्या लोकांच्या वेगळ्याच चालीरीती, कसं होईल माझं? आता तिला टेन्शन आलं होतं. आत्याबाई तर आकांक्षाकडे कसंनुसं तोंड करून पाहत होत्या. बाजूलाच विहानची मोठी काकू उभी होती. दोघे पण तिथेच थांबा, मी औक्षणाचं ताट घेऊन येते, काकू पटकन आत जात म्हणाल्या. विहान तर आज दिवसभर उभा राहूनच वैतागून गेला होता. नवीन नवऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो तो तर त्याच्या चेहऱ्यावर कुठंच दिसत नव्हता. आकांक्षाच्या बाबतीत पण तसंच होतं. काकू आरतीची थाळी घेऊन आल्यात. त्यांनी दोघांचं औक्षण केलं. उंबरठ्यावर तांदूळाने भरलेलं मापटं ठेवलं आणि आकांक्षाकडे पाहत त्या म्हणाल्या, पोरी, उजव्या पायाने माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश कर. तितक्यात तनू पुढे येत म्हणाली, थांब वहिनी, आधी आमच्या दादाचं नाव उखाण्यात घे,
आणि मगच घरात प्रवेश कर. आता मात्र आकांक्षा बावरली, कारण तिला काय हे उखाणं वगैरे काहीच माहीत नव्हतं. अहो, मला नाही येत हो उखाणं, ती जरा दबकतच म्हणाली. बघ वहिनी, उखाणा नाही घेतलास तर तुला आम्ही घरात घेणार नाही, तनू दरवाजाला आडवा हात लावत म्हणाली. अरे देवा, मी कधी उखाणा वगैरे असले प्रकार ऐकले पण नाहीत, आणि हे काय आता नवीनच. वाचव रे कृष्णा, ती मनातच बोलली. तितक्यात विहानच्या आईने पाठीमागून तिच्या कानात कुजबुजत काहीतरी सांगितलं. सर्वांच्या आग्रहाखातर शेवटी तिने सुदाने सांगितलेला उखाणा घेतला. माहेरी साठवले मायेचे मोती, विहानचं नाव घेऊन जोडते नवी नाती. वा, खूपच छान. ए दादा, आता तुझा नंबर, तनू विहानकडे पाहत म्हणाली. तनू बेटा, आता बास कर, रामराव तनूकडे पाहत म्हणाले. कारण त्यांना माहीत होतं विहान आता वैतागलेला आहे. आकांक्षाने अलगद उजव्या पायाने माप ओलांडून गृहप्रवेश केला. विहान दोघांची बांधलेली गाठ दाखवत तनूला म्हणाला, तनू, आता ही पण सोड ना. विहान, आजीचे आशीर्वाद घेतलास का? आधी दोघे पण आजीच्या रूममध्ये जाऊन आजीला नमस्कार करून या, आणि मग घरातल्या देवाला नमस्कार करून ती गाठ सोडायची असते, विहानची आई सुद्धा त्याला समजवण्याच्या सुरात म्हणाल्या. तो होकारार्थी मान डोलवत आजीच्या रूमच्या दिशेने जायला निघाला. आकांक्षा तर इकडे तिकडे कुतूहलाने घर पाहत होती. अरे बापरे, किती मोठा यांचा बंगला आहे. या बंगल्यातल्या एका खोली एवढं तर आमचं घर आहे. आधुनिक फर्निचर आणि कितीतरी महागड्या वस्तू होत्या. सर्व सुखसुविधांनी सुसज्ज असा तो बंगला होता. आकांक्षा सर्व वस्तूंचं बारकाईने निरीक्षण करत होती. ती सर्व पाहत हळूहळू चालत होती. हे पाहून त्याने तिला पुढे खेचलं. पुन्हा ती समोर पाहत त्याच्या मागे चालू लागली. तिला त्याच्या आशा खेचण्याचा राग येत होता, पण काय करणार. या नवीन घरातलं अजून तिला काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे तो खेचत घेऊन जाईल तिकडे जायचं होतं बिचारीला. आजीच्या रूमचा दरवाजा नेहमीच नुसता पुढे ढकललेला असायचा, हे विहानला माहीत होतं. त्याने दरवाजा आत ढकलून दोघांनी आजीच्या रूममध्ये प्रवेश केला. आजी मस्त बेडवर बसून टीव्हीवर कार्टून पाहत होती. आकांक्षाला आजींना कार्टून पाहताना बघून हसू आलं. विहानने पण हे पाहिलं. आजी, तू केव्हा आलीस घरी? विहान आजीकडे पाहत म्हणाला. अरे आलास तुम्ही, या या, आजी त्या दोघांकडे पाहत हसून म्हणाली. बाळा, मी आले त्याला बराच वेळ झाला. तुमच्या डोक्यावर अक्षता पडल्या की लगेच मला आणि तायडीला रामनं गाडीत बसवलं आणि म्हणाला, आई, तुझी दगदग होईल, तू आपली घरी जा. आईचं त्याला बाळ म्हणलेलं ऐकून आकांक्षाला अजूनच हसायला आलं, आणि ती विहानकडे खोचक नजरेने पाहत हसत होती. काय ग आजी, बाळ काय ग? तू लटक्या रागात आजीकडे पाहत म्हणाला. बाळा, मला कुठे येतं तुझं नाव म्हणायला, आजी पण हसून बोलली. दोघांनी आजीला वाकून नमस्कार केला. सुखी रहा म्हणून आजीने आशीर्वाद दिला. या महामायेसोबत कसलं आलंय सुख, विहान तोंडातच पुटपुटत म्हणाला. आजी बारीक डोळे करत म्हणाली, काही नाही ग आजी. विहान सावरत म्हणाला, पण आकांक्षाने मात्र तो काय पुटपुटला ते बरोबर ऐकलं होतं. तिनं पण त्याच्याकडे पाहून तोंड मुरडलं. त्यानंतर दोघे एकमेकांची खेचाखेची करत देवघरात आलेत. आकांक्षाने डोळे मिटून देवापुढे हात जोडले. देवाला नमस्कार करून दोघे पण बाहेर हॉलमध्ये आले. सर्वजण एकत्र हॉलमध्ये बसले होते. तितक्यात आत्या म्हणाल्या, बोल आता दादा. आले ते दोघे. आत्या, आधी ही गाठ सोड, विहान वैतागून म्हणाला. तनूने पुढे होऊन गाठ सोडली. तसा दोघांनी पण सुटकेचा निश्वास टाकला. आता सर्वजण रामरावांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते.
ते आता पुढे काय सांगताय ते ऐकण्याचा सर्वांनाच उत्सुकता लागली होती. रामराव आकांक्षाच्या जवळ जात म्हणाले, आकांक्षा, तू या घरात नवीन आहेस, पण तू घाबरू नकोस, मी आहे. आधी तुला मी आपल्या फॅमिलीची ओळख करून देतो. अरे दादा, आपल्या विहानचं लग्न तर अन्वी नावाच्या मुलीशी ठरलं होतं ना, मग ही आकांक्षा मध्येच कशी आली? आत्या त्यांचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली. तू ऐकून घेशील का? तुम्हाला मी म्हणालो ना सर्व सांगतो. आधी तिला आपल्या सर्वांची ओळख करून द्यायला नको का? रामराव आत्याला शांत करत म्हणाले. आकांक्षा ही माझी धाकटी बहीण, ही आपल्यासोबतच इथे राहते. आणि तो तिचा मुलगा राज, तो कॉलेजला आहे, तो पण इथेच राहतो. आणि हे माझे मोठे भाऊ श्यामदादा, त्यांना आम्ही सर्वजण दादासाहेब म्हणतो. आणि या माझ्या मोठ्या बहिणी सुषमा वहिनी, हे दोघे गावी असतात. गावचं घर जमीन हे सर्व तेच पाहतात. आकांक्षाने त्या दोघांना वाकून नमस्कार केला. आणि ही तनू दादासाहेबांची धाकटी मुलगी, म्हणजे आमच्या घरातलं शेंडेफळ. तनू आमच्या सर्वांचीच लाडकी आहे बरं का. आणि ती पण अजून शिक्षण घेते. तसं आकांक्षाने तनूकडे हसून पाहिलं. आणि हा तनूचा मोठा भाऊ तुषार, ही त्याची बायको स्मिता. तुषार आणि विहान आपला बिझनेस सांभाळतात. स्मिता आणि तुषार आपलं अजून एक घर घाटकोपरला आहे, तिकडेच हे दोघं राहतात. आणि तुझ्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे या तुझ्या सासूबाई सुधा, माझी धर्मपत्नी. आकांक्षाने पटकन त्यांना नमस्कार केला. अहो, पण आता आम्हाला तिची ओळख करून द्याल की नाही? सुधा रामरावांकडे पाहत उत्सुकतेने म्हणाल्या. हो राम, तू सांगितलंस म्हणून मी पण आतापर्यंत शांत बसलो. आता तरी सांग बाबा, काय झालं ते? दादासाहेब रामरावांकडे पाहत म्हणाले. आणि हो, तू आजीला भेटून तिला नमस्कार करून आलीस ना, ती माझी आई. ती कधीतरी अधूनमधून हवा पालटायला गावी जाते, नाहीतर इतर वेळी इथेच आपल्यासोबत राहत असते. ते सर्वांकडे पाहत म्हणाले. आता तुम्हा सर्वांना हिची ओळख करून देतो. सर्वजण उत्सुकतेने रामरावांकडे पाहत होते. ही आकांक्षा संजय शिवलकर. तिचं नाव सांगितल्याबरोबर काय म्हणून सर्वजण आश्चर्यचकित होऊन म्हणाले. विहान तर स्तब्ध होऊन कान देऊन सर्व ऐकत होता. हो, दिवसभर लग्नाचे सर्व विधी अन्वीने विहानसोबत पार पाडले. पण ऐन लग्नाच्या वेळी ती कुठे गायब झाली माहीत नाही. तिच्या आईबाबांनी सर्वत्र तिचा शोध घेतला, पण ती सापडली नाही. त्यानंतर आकांक्षाला तिनं फोन केला. ती कुठे गेली ते पण तिनं तिला नीट सांगितलं नाही. तिच्याजवळ तिनं निरोप दिला, तो म्हणजे माझी काळजी करू नका आणि माझा शोध घेऊ नका. आणि मी आत्ता पण थोड्या वेळापूर्वी विनोदला फोन केला होता, अजूनही तिचा फोन लागला नाही. सर्वजण अवाक होऊन रामरावांचं बोलणं ऐकत होते. रामराव थोडं थांबून पुढे म्हणाले, या पोरीच्या बाबांची आणि तिची विनवणी करून मी तिला लग्नाला उभं राहण्यासाठी तयार केलं. या पोरीनं माझं म्हणणं मान्य करून आज आपल्या घराण्याची इब्रत वाचवली. ती जरी सर्वसामान्य घरातली मुलगी असली तरी तिनं आज आपल्यासाठी असामान्य असा निर्णय घेतला आहे. आणि हो, तुम्हा सर्वांना मी आज एक गोष्ट निक्षून सांगतो. आकांक्षाला तिच्या स्टेटसवरून किंवा तिच्या माहेरच्या परिस्थितीवरून किंवा अजून कुठल्याच गोष्टीवरून कोणी काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. आणि अजून एक, तिचं शिक्षण अजून पूर्ण झालं नाही, त्यामुळे उद्यापासून ती आपल्या घरूनच तिचं अर्धवट शिक्षण पूर्ण करेल. तसं आम्ही तिच्या बाबांना आणि तिला शब्द दिला आहे. आपल्याला जशी आपली तनू आहे तशीच आकांक्षा पण. ही गोष्ट सर्वांनीच लक्षात ठेवा. एवढं बोलून रामराव एक दीर्घ श्वास टाकत सोफ्यावर बसले. वा पोरी, आज तुझ्या निर्णयामुळे ह्या घराण्याची इज्जत वाचवलीस.
दादासाहेब सोफ्यावरून उठत म्हणाले, आणि मी पण रामच्या मताशी सहमत आहे. तिला कोणी काही बोललेलं मला पण चालणार नाही. दादासाहेब सर्वांकडे पाहत म्हणाले. सुधा आणि विहानची काकू सुषमा दोघी पण आकांक्षाच्या जवळ जाऊन तिचे आभार मानत होत्या. बाळ, खरंच तू खूप मोठा निर्णय घेऊन आमची आबरू वाचवलीस. आजपासून तू आमची सून नाही, तू आमची मुलगीच आहेस. सुषमा सुधाला म्हणाले. सुधा, आता तिला आराम करू दे. ए तनू, जा ग, आकांक्षाला विहानची रूम दाखव. सुधा तनूकडे पाहत म्हणाल्या. आकांक्षा, तू आता कसलीच काळजी करू नको, जा आराम कर. सुधा आकांक्षाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. इकडे विहान तर सर्व ऐकून शॉक लागल्यासारखा स्तब्ध झाला होता. तो खरं तर बाबांना सांगणार होता की मला या मुलीशी संसार करायला जमणार नाही, माझं आणि हिचं कधीच जमणार नाही. पण सर्व उलटच झालं होतं. आता तर हिला काही बोलता पण येणार नाही. देवा, इथे पण मलाच फाशी पाडलीच बघ तू. तो वर पाहून मनातच म्हणाला आणि आपल्या नशिबाला कोसू लागला. इकडे तनू आकांक्षाला विहानच्या रूममध्ये घेऊन गेली. ही महामाया तर इथं पण भाव खाऊन गेली. कसं होणार देवा आता माझं. विहान तनू आणि आकांक्षा गेल्या त्या दिशेने पाहत म्हणाला. तनूने आणि आकांक्षाने रूममध्ये प्रवेश केला. आकांक्षा तर सगळीकडे डोळे मोठे करून पाहतच राहिली. एवढी मोठी बेडरूम तर तिने कधी स्वप्नात देखील पाहिली नव्हती. बेडरूममधली एक एक वस्तू ती बारकाईने निहाळत होती. तिचं घर पण या बेडरूमपेक्षा पण लहान होतं. हे सर्व पाहता पाहता तिची नजर बेडच्या मागच्या वॉलवर मधोमध थोड्या वरती लावलेल्या विहानच्या फोटोवर पडली. तसा तिच्या मनात विहानचा विचार आला. यार, सर्व मस्त आहे, पण हा बावळट मूर्ख मुलगा याचं काय. ही तर याची बेडरूम आहे. ती तोंडातच पुटपुटली. वहिनी, हे बघ वॉर्डरोब, तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू इथे आहेत. मी जाते ग, तू फ्रेश होऊन घे आणि आराम कर. तिने हो म्हणून तनूकडे पाहून मान डोलवली. आकांक्षाने त्या मऊशार बेडवर आपलं अंग टाकून दिलं. यार, कसलं भारी वाटतंय आणि केवढा मोठा बेड आहे हा. लग्नाआधी बेडरूमची स्वप्न पाहिली होती, पण एवढी मोठी बेडरूम तर कधीच स्वप्नात पण पाहिली नव्हती. बरोबर, छोट्या लोकांची छोटी स्वप्न, तिने आपल्याच डोक्यावर टपली मारत स्वतःशीच पुटपुटली. थोड्या वेळासाठी ती खूप खुश होती, पण विहानचा विचार तिच्या मनात येताच पुन्हा ती विचारात पडली. आकांक्षा, या खडूस मुलासोबत तुला या रूममध्ये राहावं लागणार आहे. ती आता सिरियस होऊन विचार करत होती. नाही, मी आणि हा खडूस नाही, मला नाही जमणार त्याच्यासोबत एका रूममध्ये राहायला. देवा वाचव रे, काय होणार माझं. ती वर पाहत म्हणाली. अरे, पण मी एक गोष्ट विसरलेच, हा तर आता माझा नवरा आहे. आणि हा जर का नवऱ्याचा हक्क दाखवायला माझ्या जवळ आला तर मग काय करू मी. आता मात्र ती टेन्शनमध्ये आली होती. ती एकदम बेडवरून उठून बसली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अचानक मावळला. त्यानं काहीही करू दे, पण या बाबतीत मी त्याची मनमानी खपवून घेणार नाही. माझ्या शरीराला त्याला हात पण लावू देणार नाही, ती मनाशीच बोलत होती. आकांक्षा आणि विहानची पुढील स्टोरी बघूया पुढील पार्टमध्ये. तुम्हाला हा पार्ट कसा वाटला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील पार्ट बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.